श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 16 ते 31 ऑगस्ट पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा तुमच्यासाठी नक्की कसा असणार आहे? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील का? नोकरीत नवीन संधी मिळणार की जबाबदाऱ्या वाढणार? व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल का? आर्थिक अडचणी कमी होतील का? प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील की काही गैरसमज समोर येतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? आरोग्याची कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? प्रवासाचे योग जुळतील का? आणि या पंधरवड्यात कोणते उपाय केल्यास भाग्याची साथ अधिक मिळेल? यासाठी चला पाहूया मिथुन राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, नवीन अनुभव आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरू शकतो. तुमच्या बुद्धिमत्तेचा, संवाद कौशल्याचा आणि चातुर्याचा योग्य उपयोग केल्यास अनेक अडथळे सहज दूर होतील. काही जुन्या समस्या संपुष्टात येतील आणि नवीन मार्ग खुले होतील. मित्र, कुटुंबीय आणि सहकारी यांचे सहकार्य लाभेल. मात्र प्रत्येक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घेणं गरजेचे आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय टाळा. संयम आणि सातत्य ठेवले तर हा पंधरवडा प्रगती, समाधान आणि यश देणारा ठरेल. करिअर आणि नोकरी. या पंधरवड्यात नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींना आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कल्पनांना आणि कामाच्या पद्धतीला पसंती देतील. नवीन प्रकल्प किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला कामाचा ताण वाढेल, पण तुमच्या चपळ स्वभावामुळे सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. सहकाऱ्यांशी संवाद चांगला ठेवा. कार्यालयीन राजकारणापासून शक्यतो दूर राहा. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना आकर्षक संधी मिळू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल. बढती किंवा वेतनवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. तुमच्या मेहनतीमुळे भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होतील. संयम आणि शिस्त राखल्यास करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहारांमुळे व्यवसायात उत्साह निर्माण होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. नवीन गुंतवणूक करताना सर्व बाबींचा सखोल विचार करा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. व्यापारात नवीन करार फायदेशीर ठरतील. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळा. बचत वाढविण्याकडे लक्ष द्या. शेती, उद्योग, सेवा किंवा स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. मेहनतीचे योग्य फळ मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कुटुंब आणि नातेसंबंध. या पंधरवड्यात कुटुंबात आनंद आणि समाधानाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. दूर राहणाऱ्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरातील छोट्या गैरसमजांकडे दुर्लक्ष न करता ते प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. सर्वांचा आदर राखल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. तुमच्या समंजसपणामुळे घरातील वातावरण सुखद राहील. एकत्रितपणे घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना हा पंधरवडा आनंददायी ठरेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांवरील विश्वास वाढेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका. विवाहासाठी इच्छुक असलेल्यांना चांगले प्रस्ताव मिळू शकतात. कुटुंबियांची संमती मिळण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे. एकत्र प्रवासाचा योग येऊ शकतो. जोडीदाराच्या सहकार्यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. नात्यातील गोडवा आणि समजूतदारपणा अधिक वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. वेळेचे नियोजन व्यवस्थित करा. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. लेखी परीक्षा, मुलाखत किंवा प्रात्यक्षिक परीक्षेत चांगली कामगिरी होण्याची शक्यता आहे. परदेशी शिक्षणाची संधी मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. सातत्य आणि शिस्त यामुळे मोठे यश मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा काळ सामान्यतः चांगला राहील, मात्र मानसिक तणाव टाळणे गरजेचे आहे. कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम करा.
पुरेशी झोप घ्या. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. बाहेरील अन्न कमी खा. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुने आजार असतील तर उपचारात हलगर्जीपणा करू नका. सकारात्मक विचार ठेवा. नियमित दिनचर्या पाळल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. आरोग्याबाबत जागरूक राहणेच तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते फायदेशीर ठरतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. व्यावसायिक प्रवासातून नवीन करार होऊ शकतात. नवीन लोकांशी ओळखी वाढतील. वाहन चालवताना काळजी घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. कुटुंबासोबत केलेला छोटा प्रवास आनंददायी ठरेल. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन संधी मिळतील. थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या. योग्य नियोजनामुळे प्रवास यशस्वी आणि लाभदायक ठरेल. अध्यात्म आणि उपाय. या काळात अध्यात्माकडे तुमची ओढ वाढेल. दररोज सकाळी भगवान श्रीगणेश आणि भगवान विष्णू यांचे स्मरण करा. बुधवारी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा. ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा शैक्षणिक साहित्य दान करणे शुभ राहील. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. राग आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी ईश्वराचे स्मरण करा. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर अनेक अडथळे दूर होतील. मन शांत ठेवल्यास भाग्याची साथ अधिक चांगली मिळेल. एकूण हा पंधरवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर, व्यवसाय, शिक्षण, प्रेम आणि कौटुंबिक जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी दिसतील. आर्थिक बाबतीत नियोजन करून निर्णय घेतल्यास लाभ मिळेल. आरोग्याची काळजी, संयम आणि योग्य संवाद यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. मेहनत, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हा पंधरवडा तुमच्यासाठी यशस्वी, समाधानकारक आणि आनंददायी ठरेल. धन्यवाद.